आडनिड ऐकलं आहे का हे नाव? आहे हे, पण गुगलवर शोधूनही सापडणार नाही. महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेवर वसलेलं हे एक छोटंसं गाव आडनिड. मूलभूत सुविधांपासूनही वंचित हे गाव, पण ह्यात मोबाईलची सुविधा आहे बरं का. या गावचे पाटील कुलदीप पवार यांना ह्या गावात डेमोक्रेसी आणायची आहे. त्यांचा मुलगा श्रीपती म्हणजेच जितेंद्र जोशीचं फक्त एकच स्वप्न, अण्णा म्हणजेच मोहन आगाशे जे गावाचे प्रमुख आहेत त्यांची मुलगी मीता सावरकर बरोबर लग्न करायचं. आडनिड गावात फक्त एकच दुकान शेट्टीचं, त्याची मुलगी मंगला तेजश्री खेळे व तिचा जीव श्रीपतीवर. या अजब गावातलं सर्व सरकारी काम करणारा महिपती म्हणजेच ऋषिकेश जोशी. आणि हो, या गावाचा सूत्रधार हिळवी जमातीचा भविष्य सांगणारा व भूतकाळात डोकावून वर्तमान वाचणारा मकरंद अनासपुरे. या गावात आपल्या पूर्वजांचा वाडा विकण्यासाठी येतो तो अभय सरदेशमुख म्हणजेच सुबोध भावे. पण इथे आल्यावर त्याला समजते की त्याच्या वाड्यावर त्याचा हक्कच नाहीये, कारण ती प्रॉपर्टी अण्णा व त्यांचा परिवार सांभाळत आहे. आपला हक्क सिद्ध करण्यासाठी तो अतोनात प्रयत्न करतो व त्यातच त्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. वेळोवेळी हिळवी त्याला सावधानही करतो व मार्ग शोधण्यात त्याची मदतही करतो. या सर्व गुंत्यात काही बिकट प्रश्न समोर येतात. त्याची उत्तरे मिळतात का? व शेवटी एकच प्रश्न उरतो, भारतीय म्हणजे काय? कथा, पटकथा, संवाद उत्तम. सुबोध भावे, मीता सावरकर, मोहन आगाशे, कुलदीप पवार, जितेंद्र जोशी, ऋषिकेश जोशी व इतर सहकलाकारांचेही काम ताकदीचं. प्रत्येकाने आपली भूमिका उत्तम वठवली आहे. अजय अतुलचं संगीत श्रवणीय, गुरु ठाकूर व संदीप खरे यांची गाणी लाजवाब. पोवाडा कथेत फार उत्तमरित्या चित्रित केला आहे. मकरंद अनासपुरेची भूमिका जरा वेगळी पण प्रभावशाली. एकूण उत्तम चित्रपट. मीता सावरकरची भाषा काही ठिकाणी शुद्ध वाटते. तेजश्री खेळे मध्ये कर्नाटकी हेल काढणे विसरते. एक आगळा वेगळा अनुभव घ्यायला जरूर जा. राजश्री.com तर्फे आम्ही देत आहोत 3.5 स्टार.